कारण म्हणजे आज साखरेच्या उगीनं आत्ताचा आगमन सोहळा आहे. आज तारीख 10 सप्टेंबर. तर सकाळचे 8 वाजले. सकाळी 10 वाजता आपल्याला वाजायला सुरू करायचं घाटकोपरला श्रेयस टॉकीच्या इकडे. तर टीमला सगळ्यांना फोन केला. तर आपली गाडी पण येते, तर गाडीमध्ये इन्स्ट्रुमेंट वगैरे बनायचे. आजचा सेटअप काही मोठा नाही, सिंगल टोटल 4 बेस आहेत आपले. 3 ड्रम असेल, 1 ताशा असेल, 4 भोंगा असेल. तर जास्त मोठा काही सेटअप नाही. आपल्या तिकडे ओपनिंगला वाजवायचं 1 ते 1.5 तास वाजवायचं. तर आता भेटूया तुम्हाला. तर सकाळचे 8 वाजले. तर फ्रेश वगैरे होतं, टीम येईल, एक एकदम आंघोळ करतो, गाडी सामान वगैरे भरतो, तुम्हाला दाखवतो. 1 hour later. मस्तपैकी आता फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे झाली. आपली टीम आली होती घरी नाश्ता करत जेव्हा. तर बाहेर आय थिंक गाडी आली आपली. आता गाडीचं सामान भरूया आपण. तुम्हाला गाडी त्याचं सामान भरताना दाखवतो. जर्सी वगैरे केली आता, कारण सकाळी तिकडे राम कदम येणार ओपनिंगसाठी. तर आपल्याला लवकरच पोहोचायचं तिथे. आता भेटतो तुम्हाला पुढे आता गाड्याच्या बाहेर. टीम चालली सामान काढायला. तर सामान वगैरे काढू आता आम्ही. एक एक जण येतात. आता चाललो आम्ही हातगाडी आणायसाठी. गाडी सामान भरायचं होतं, पण नंतर कळालं की आपल्याला हातगाडी पण घ्यायची इकडून. आता स्टॉप केलं ते. हातगाडी गाडीमध्ये भरणार, मग सामान भरायचं आहे. एक एक पोरं येतात आता, एकाची कॉल येतात. सोबत गणेश आहे. धन्यवाद. भेटतो तुम्हाला गाडी भरताना भेटतो. घाटकोपर ईस्टला मूर्ती त्या लोकांनी रात्रीच बाहेर काढून ठेवलेली. आता सगळ्यात पहिलं आपणच वाजवणार. सगळी पोरं आलेत आता, गाडी पण भरून गेली पुढे. आता भेटू तुम्हाला, मध्ये मध्ये भेटतो. कुठं जायचं माहिती आहे का? एवढं पाच चाललं. चलता हर पल गला भबकता दिला लगा सिवा कसम रुक न जाए रुक न जाए. लोकेशनवरती पोहोचले. तुम्हाला छोटा वेळ क्लिप दाखवल्या मग मूर्तींच्या. अजून साखर एखादा वेगळा अर्थ झापून ठेवलेला आहे. तर आता मंडळवाले येतील, आपण सेटअप वगैरे उतरवतो. मूर्तीचे कलेक्शन खूप छान आहे इकडे. नीलकंठ आर्ट्स करून आहे घाटकोपरला. खूप छान लोकेशन आहे. आता आपण सामान वगैरे उतरूया. भेटत राहा मध्ये. पहिला बँच जो आपल्या इकडे राहील, राम कदम येत आहे तिकडे. बघितलं आपला सेटअप वगैरे लावून झाला आहे. आणि आपला एक मित्र आला आहे बाहेरून, आर्टिस्ट आला आहे, साईनाथ घोटावळे. बदलापूरवरून बोलवलं त्याला. खास बेस प्लेअर आहे तो आपला. आला की 1-2 बेस फोडतो. भारी वाजवतो. परत मयूर पण आला आहे. मयूर भाई आज इधर आ जाओ, उधर से कुछ नहीं है. मयूर भाई पण नाईट करून आले. आणि आपला खास आर्टिस्ट एकदम बदलापूरवरून अपडाऊन करतो रोज. डेडिकेशन आहे बँजोला घेऊन त्याचं. तर बघत राहा, भेटत राहा तुम्हाला. आता थोड्या वेळ मूर्तीमध्ये दाखवतो. घोट्याबाई आता आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं आगमन झालं आहे.
सोनू पण आलाय. मूर्ती बघा, हाईट बघा मूर्तीची. य य य बघा आपला बेस्ट प्लेअर आकाश पण आला आता. कॉल आपण त्यांना टायमिंग दिला 9चा 10:30 वाजे. आता आले. हे मित्र परिवार आलाय आपल्या. श्रीनाथ, शुभम आलाय, श्रीनाथ आलाय. किती टाइम दिलता रे भाव? मला माहिती आहे रे आपल्याच मंडळाची. झाली आता. पोरं आपल्यासाठी वेट करतात. आता तुम्हाला वाजवताना भेटतो. क्लिप बघा तुम्हाला.
20 minutes later. तुम्ही आता बघितलं आपला शो मस्त झाला. मूर्ती निघायला वेळ झाला होता. आपण सकाळी चाललो होतो 10 वाजेपर्यंत. मूर्ती 11 वाजेपर्यंत निघली. आता 4:30 झाले त्यातून पुरणची सेटअप वगैरे काढला. आपली गाडी येते. तर मूर्तीची हाईट पण खूप होती म्हणून वेळ झाला. 2-3 तास लागले आपल्याला इकडे. तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की कळवा, कमेंट करा, शेअर करा आणि मला इंस्टावर पण फॉलो करा. तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो. आता भेटूया आपण 15 तारखेला एकता मित्र मंडळाच्या आगमन सोहळ्याला. चला.